जब पंडित जवाहरलाल नेहरू बाबरी मस्जिद के मुद्दे पर सरकारी खजाने से पैसा खर्च करने की बात जब उन्होंने छेड़ी थी, सरकारी खजाने से पैसा खर्च करके बाबरी मस्जिद बनवाई जानी चाहिए, उसका भी विरोध यदि किसी ने किया था तो गुजरात में मां की कोख से पैदा हुए सरदार वल्लभ भाई पटेल ने ही किया था मेरे भाई। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित एकता मार्च अंतर्गत गुजरातच्या वडोदरा येथील सादरी गावातल्या सभेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संबोधित करत होते. खरं तर भारताच्या एकात्मतेचे खरे शिल्पकार म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमर राहिले. मात्र पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत जेव्हा सर्वानुमते सरदार पटेल यांचं नाव सुचवलं गेलं असतानाही नेहरूंची नाराजी देशासाठी चांगली नाही या महात्मा गांधीजींच्या विचाराखातर सरदार पटेल यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि ते भारताचे गृहमंत्री तथा उपपंतप्रधान झाले. सरदार पटेल यांनी कायमच हिंदू मुस्लिम प्रश्नात राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले आणि नेहरू मात्र सरकारी निधीतून बाबरी मशीद बांधू इच्छित होते. विचार करा, सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर